फिजिक्सचा नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. मॅथमॅटिकल मेथड्स. हा टॉपिक पूर्ण 11वी आणि 12वी या दोन्हीसाठी महत्वाचा आहे. कारण याच्यामध्ये आपण ज्या काही टर्म्स बघणार आहे त्या आपल्याला प्रत्येक टॉपिकमध्ये कुठं ना कुठं तरी त्याच्यातला थोडाफार पार्ट हा यूज करावा लागेल. त्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवा. बघा यांनी कशा पद्धतीने इथं क्लासिफिकेशन केले, सुरुवात केलेली आहे. फिजिकल क्वांटिटीज आर क्लासिफाईड इन टू ग्रुप्स. फिजिकल क्वांटिटीजचं यांनी या ठिकाणी दोन वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये क्लासिफिकेशन केले. पहिला प्रकार आहे स्केलर्स, दुसरा प्रकार आहे वेक्टर्स. मग अशा पद्धतीनं इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने इथं क्लासिफिकेशन केलेलं आहे. स्केलर क्वांटिटी कुणाला म्हणायचं? फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड आर कॉल्ड स्केलर्स. म्हणजे ती फिजिकल क्वांटिटी सांगण्यासाठी फक्त तुम्हाला त्याची मॅग्निट्यूड लागेल. मॅग्निट्यूड म्हणजेच त्याची व्हॅल्यू. बास आहे तेवढी व्हॅल्यू. म्हणजे व्हॅल्यू फक्त सांगितली की तिथं काम होते, त्यालाच मॅग्निट्यूड असं म्हणतात. लेंथ, टाइम, व्हॉल्यूम, टेम्परेचर, स्पीड, डेन्सिटी, वर्क, एनर्जी, ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज स्केलर क्वांटिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल, जर समजा मी टाइम कन्सिडर केलं तर टाइमला तुम्ही काय काय सांगू शकताय? सेकंदात सांगू शकताय, 10 सेकंद म्हणू शकताय. त्यानंतर आवर मध्ये सांगू शकताय, 1 आवर. डे मध्ये सांगू शकताय, 1 डे. इयर मध्ये सांगू शकताय, मंथ मध्ये सांगू शकताय. अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकताय. याच्यामध्ये फक्त त्याची व्हॅल्यू हीच फक्त त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. दुसरा प्रकार बघितल्यानंतर मग पहिल्या प्रकारातलं थोडंसं लक्षात येईल. व्हेक्टर क्वांटिटी म्हटलं दुसरा प्रकार. त्याच्यामध्ये काय सांगितले बघा. फिजिकल क्वांटिटीज विच नीड मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन. म्हणजे अशाही काही फिजिकल क्वांटिटीज आहेत की ज्या सांगण्यासाठी तुम्हाला नुसती मॅग्निट्यूड गरजेची नाहीये, त्याची डिरेक्शन पण त्या ठिकाणी सांगावी लागते. फॉर एक्झाम्पल कोण कोण आहे बघा. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, फोर्स, मोमेंटम, इम्पल्स, एटसेट्रा. आता याच्यातल्या काही क्वांटिटीज तुम्हाला माहिती आहेत, काही क्वांटिटीज पुढे तुम्हाला 11वी-12वी मध्ये होतील. त्यामुळं ह्याच्यामधलं एक महत्वाचं लक्षात ठेवा की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये गोंधळ करू नका. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, त्याची फक्त व्हॅल्यू महत्वाची असते. डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात. मग याच पद्धतीनं डिस्टन्सवर डिपेंडंट असतं स्पीड. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि डिस्प्लेसमेंट वरती डिपेंडंट असतं, ती असते व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. त्यामुळे ह्या पूर्णपणे वेगवेगळ्या टर्म्स आहेत. आतापर्यंत तुम्ही वापरला असेल कदाचित दोन्ही ठिकाणी एकच, पण आता इथून पुढे जरा तेवढं व्यवस्थितपणे काळजी घ्या. त्याच्या पुढचा पॉइंट बघा काय म्हटलं. स्केलर्स कॅन बी ऍडेड ऑर सबट्रॅक्टेड अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ ऑर्डिनरी अल्जेब्रा. स्केलर क्वांटिटीज ज्या आहेत त्या तुम्ही नेहमीचे रूल्स वापरून तुम्ही ऍडिशन करू शकता. फॉर एक्झाम्पल, समजा मी असं कन्सिडर केलं 1 आवर प्लस 2 आवर दॅट इज इक्वल टू 3 आवर. हे तुम्ही डायरेक्ट बेरीज करू शकता. तसं व्हेक्टर्सला मात्र तुम्ही ऍड करू शकत नाही. व्हेक्टर्स कॅनॉट बी ऍडेड ऑर सबट्रॅक्टेड बाय द रूल्स ऑफ ऑर्डिनरी अल्जेब्रा. त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला हे असं डायरेक्ट ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येणार नाही, कारण तिथं दोन गोष्टी आहेत, मॅग्निट्यूड आहे आणि डिरेक्शन पण आहे. तुम्ही जरी व्हॅल्यूची ऍडिशन केली तरी फक्त मॅग्निट्यूडची ऍडिशन तुम्ही कराल किंवा सबट्रॅक्शन कराल, पण डिरेक्शनचं काय. त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा थोडासा डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल. मग त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे ते बघूया. तर इथून पुढचा तो व्हेक्टरचा सेक्शन स्टार्ट होईल. काय म्हटले बघा. रिप्रेझेंटेशन ऑफ अ व्हेक्टर. आता व्हेक्टर कसा दाखवायचा, इथे डायग्राम काढलेली आहे बघ. तर मी त्याला AB असं नाव देतोय. त्याच्यावरती हा एरो पण इथं दाखवलेला आहे.
काय म्हटले बघा इथे. ए व्हेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय ए डिरेक्टेड लाईन सेगमेंट और बाय एन एरो. वेक्टर तुम्हाला रिप्रेझेंट करायचा असेल तर काय करावं लागेल, तिथे डिरेक्टेड लाईन सेगमेंट ड्रॉ करावं लागेल. म्हणजे एक लाईन सेगमेंट लागेल, त्याला एक पर्टिक्युलर डिरेक्शन असेल, किंवा एरोनं दाखवलं तरी पण चालते. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं दाखवू शकता. बघा लक्ष देते का. इथं पाहिजे असलं तर त्याला नावं देऊ शकताय, ए बी हे असं दाखवतात, किंवा काय काय जण नुसती लाईन ड्रॉ करून त्याच्यावरती असा एरो दाखवतात. कुठलंही चालेल, त्यातलं काय अडचण नाही त्याच्यामध्ये. त्याच्या पुढं काय म्हटलंय बघा त्यांनी. हे झालं त्याचं रिप्रेझेंटेशन. द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट ड्रॉन टू द स्केल गिव्ज अ मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. त्याची जी काही तुम्ही लेंथ दाखवता इथं डायग्राम मध्ये, त्याची जी लेंथ असेल ती लेंथ म्हणजेच त्याची मॅग्निट्यूड घ्यायची. मॅग्निट्यूड इथून इथपर्यंत त्याची मॅग्निट्यूड असेल, त्याची लांबी. हे व्हेक्टर ए बी इज शोन इन द फिगर, इथं दाखवलेलं आहे. पॉइंट ए इज कॉल्ड द टेल. इथं पॉइंट ए आहे, त्याला टेल म्हटलेलं आहे. पॉइंट बी इथं आहे, इज कॉल्ड हेड, म्हणजे हे टेल आहे, हे हेड आहे. त्यानंतर द वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय, आता हा ए बी वेक्टर आहे, लिहायचा आहे कसा बघा, तुम्ही असा लिहू शकताय किंवा असं पण लिहू शकताय. आणि त्याची जर मॅग्निट्यूड दाखवायची असेल तर हे जे काय आता आपण लिहिलेलं आहे त्याला फक्त मॉड मध्ये टाकायचं, किंवा नुसतं ए बी लिहिलं तरी पण चालतंय. त्याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे, ही जी लाईन दाखवलेली आहे यालाच म्हणतात लाईन ऑफ ऍक्शन. हे पुढे कुठेतरी मॅथ्स मध्ये वगैरे पण येऊन जाईल. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आहेत, व्यवस्थित तयार करा. नेक्स्ट पॉइंट आहे रिझल्टंट वेक्टर. The resultant of two or more vectors is defined as that single vector which produces the same effect as produced by all the vectors together. समजा दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर्स आहेत, तर त्या दोघांचा जो फायनल इफेक्ट असेल, किंवा त्या दोन पेक्षा जास्त व्हेक्टर्सचा जो काही फायनल इफेक्ट असेल, तो इफेक्ट दाखवणारा वेक्टर, त्याला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. हे आत्ता लगेच लक्षात येणार नाहीये, पुढे आपण ज्या वेळेला वेगवेगळे रूल्स बघू त्यानंतर मग तुमच्या हे लक्षात येईल. तिथं आपण बऱ्याच वेळेला शब्द वापरणार आहे, हा रिझल्टंट वेक्टर आहे, त्यावेळेला आणखीन एकदा बघू तिथं काय आहे ते. त्याच्या पुढचा पॉइंट आहे पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर त्याच्या नावातच आहे, ए वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ ए पार्टिकल ॲट ए पॉइंट with respect to the origin of a chosen coordinate system is called position vector. कोणत्याही पॉइंटची पोझिशन सांगणारा वेक्टर. आपण नेहमी एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस हेच कन्सिडर करतो, मग त्याच्यामध्ये असतो ओरिजिन. विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ही पोझिशन तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावी लागेल. हे सुद्धा आपल्याला पुढे येईल डिटेलमध्ये, आता फक्त डेफिनेशन आहे, बघून घ्या. त्याच्या पुढचा पॉइंट आहे इक्वल व्हेक्टर्स. व्हेक्टरला दोन गोष्टी असतात, एक म्हणजे डिरेक्शन, दुसरी म्हणजे मॅग्निट्यूड. या दोनही गोष्टी जर सेम असतील तर त्यांना म्हणायचे इक्वल व्हेक्टर्स. इथं डायग्राम मध्ये मी दाखवतो, इथं पाहिजे असेल तर हे दोन व्हेक्टर्स दाखवतोय. हा पहिला वेक्टर ए बी बार, दुसरा वेक्टर सी डी बार. मग दोघांच्याही डिरेक्शन सेम आहेत, मॅग्निट्यूड सेम आहेत. तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकताय, ए बी बार इज इक्वल टू सी डी बार, असं तुम्ही लिहू शकता. फक्त कंडिशन काय पाहिजे, दोघांच्या डिरेक्शन सेम पाहिजेत, मॅग्निट्यूड सेम पाहिजे. त्याच्या पुढे आहे अपोजिट ऑर निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. ह्याच्यामध्ये फक्त बदल एवढा होईल, दोघांची मॅग्निट्यूड सेम असेल मात्र डिरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट असतील, हे असेल. आता जर व्हेक्टर जर लिहायचा म्हटला, पहिल्या व्हेक्टरची डिरेक्शन बघा, ती आहे ए कडून बी कडे आहे, त्यामुळे तिथं तुम्हाला लिहावं लागेल ए बी बार.
मात्र दुसरा वेक्टर बघा डी कडून सी कडे आहे, म्हणजे तो तुम्हाला काय लिहावा लागेल, डीसी बार लिहावा लागेल. बघा लक्षात येते का, हे दोन वेक्टर्स इक्वल नाहीत, कारण दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे मात्र डिरेक्शन अपोजिट आहे. तरी पण जर मला ह्यांना इक्वल लिहायचं असेल तर मला एक काम करावं लागेल, हा जो दुसरा वेक्टर आहे त्याची डिरेक्शन मी चेंज करतोय. डिरेक्शन जर तुम्ही चेंज केली तर पुढे एक्स्ट्राचं मायनस साईन टाकायचं. आता मात्र तुम्ही ह्यांना इक्वल म्हणू शकता, कारण इथं काय लिहिलंय बघा, मायनस सी डी बार लिहिले, म्हणजे मॅग्निट्यूड तर तेवढीच राहणार, पण मायनस मुळे काय होणार, ह्याची डिरेक्शन बदलणार. तर समजा मी सी डी बार असा दाखवला तर मायनस मुळे त्याची डिरेक्शन अशी होणार. त्यामुळं दोन व्हेक्टर्स अपोजिट असतील आणि जर त्यांना इक्वल लिहायचं असेल तर एकाची डिरेक्शन तुम्हाला बदलावी लागेल. त्यामुळे याची डेफिनेशन परत एकदा बघा, हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डिरेक्शन्स, त्यांना म्हणायचं अपोजिट किंवा निगेटिव्ह वेक्टर्स म्हणतात. त्याच्यानंतरची कन्सेप्ट आहे युनिट वेक्टर. इम्पॉर्टंट कन्सेप्ट, मार्क करून ठेवा त्याला. ही कन्सेप्ट आपल्याला बऱ्याच ठिकाणी यूज करायची आहे. युनिट वेक्टर त्याच्या नावातच आहे काय आहे ते. युनिट वेक्टर इज अ वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड इक्वल टू 1 युनिट किंवा युनिटी. त्याची मॅग्निट्यूड किती येणार, 1 युनिट येणार, त्याला म्हणायचं युनिट वेक्टर. मग कंपल्सरी त्याची मॅग्निट्यूड 1च येणार. मग कुठलाही युनिट वेक्टर तुम्ही घ्या. मग याचा उपयोग काय, तर ह्याची मॅग्निट्यूड तर फिक्स आहे त्यामुळे मॅग्निट्यूडचा काय उपयोग होणार नाही आपल्याला, पण याचा उपयोग होतो डिरेक्शन दाखवण्यासाठी. हे फार महत्वाचं आहे. मग तुम्हाला हा युनिट वेक्टर कसा फाइंड आउट करायचा त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितले बघा. समजा एम बार हा कुठलाही एक वेक्टर आहे, नॉन झिरो वेक्टर. तर या डिरेक्शन मध्ये असलेला युनिट वेक्टर जर मला काढायचा असेल तर पहिल्यांदा याची मॅग्निट्यूड काढून घ्या. ही झाली त्याची मॅग्निट्यूड. आणि युनिट वेक्टर या डिरेक्शन मध्ये असलेला युनिट वेक्टर, देअरफॉर युनिट वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ एम बार इज इक्वल टू, त्याला यांनी नोटेशन वापरले यू एम. जनरली जो व्हेक्टर असतो तोच व्हेक्टर लिहायचा आणि त्याच्या डोक्यावर असं कॅप दाखवतात. कॅपचं नोटेशन युनिट वेक्टरसाठी आहे. मग एम कॅप इज इक्वल टू कसं येणार, एम बार डिव्हायडेड बाय मॉड एम बार. हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे अंशामध्ये युनिट वेक्टर इक्वल टू, बघ काय सांगतोय ते, इथं अंशामध्ये घ्यायचा तो व्हेक्टर घ्यायचा आणि डिव्हायडेड बाय मध्ये त्याची मॅग्निट्यूड घ्यायची. हे लक्षात ठेवा. आणि हे सगळीकडे सेमच आहे, म्हणजे मॅथ्स मध्ये पण हे नंतर येणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे सेमच घ्यावं लागेल. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की एम बारची डिरेक्शन आणि एम कॅपची डिरेक्शन सेमच असते. त्याच डिरेक्शन मध्ये काढलेला हा युनिट वेक्टर असतो. त्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवा, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आता आपण प्रॅक्टिकली कोणते युनिट वेक्टर्स वापरणार आहे ते बघा. आपण जनरली कन्सिडर करतो एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. हा एक ऍक्सिस मी इथे दाखवला, दुसरा ऍक्सिस घेतोय आणि हा तिसरा ऍक्सिस. इथं जसं त्याने दाखवलंय त्या पद्धतीनं मी इथं लिहितोय एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस या पद्धतीनं आहेत. मग हेच सिस्टम आपण वापरतो. हे तिन्ही पण म्युच्युअली परपेंडिक्युलर, परस्परांना लंब असतात. मग आता याच्यामध्ये इथं प्रेझेंट असणारे युनिट वेक्टर मला दाखवायचे. मग याच्यामध्ये कुठले घेतात बघा, अलॉंग एक्स ऍक्सिस जो एक युनिट वेक्टर घेतो तो मी असं दाखवतोय. अलॉंग वाय ऍक्सिस अजून एक युनिट वेक्टर घेतात
आणि अलॉंग झेड ऍक्सिस तिसरा युनिट वेक्टर घेतला. आता ह्यांची नावं कशा पद्धतीने आहे बघा. अलॉंग एक्स ऍक्सिस जो युनिट वेक्टर आहे तो आहे आय कॅप. अलॉंग वाय ऍक्सिस जे कॅप आणि अलॉंग झेड ऍक्सिस के कॅप. काय काय जण ह्याला असं पण दाखवतात आय बार, जे बार, के बार. त्यामुळे कुठलंही नोटेशन तुम्ही वापरलं तर चालते. काय काय जण तर नुसतं आय जे के असंच घेतात, ते पण चालते, काही अडचण नाही त्याची. हे स्टँडर्ड युनिट वेक्टर्स आहेत. शिवाय हे तीनही ऍक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, त्यामुळे हे युनिट वेक्टर्स सुद्धा परपेंडिक्युलर आहेत. म्हणून त्यांना एक स्पेसिफिक शब्द वापरला जातो, दीज आर द रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, करून ठेवा. युनिट वेक्टरचे हे दोनही पॉइंट्स परफेक्ट करून टाका. नेक्स्ट पॉइंट आहे वेक्टर ऑपरेशन्स. आता वेक्टर वरती तुम्ही कोणकोणत्या प्रक्रिया क्रिया ऑपरेशन्स करू शकताय, म्हणजे त्यांचं ऍडिशन कसं असेल, मल्टिप्लिकेशन कसं असेल, सबट्रॅक्शन कसं असेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता याच्यामध्ये करायचा आहे. पहिला पॉइंट सांगितलेला आहे मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर बाय अ स्केलर क्वांटिटी. त्याने एक वेक्टर घेतलाय पी बार, त्या पी बारला यस न मल्टिप्लाय केलेलं आहे आणि नवीन वेक्टर तयार झाला क्यू बार, असं त्यांनी दिलेलं आहे. आता आपण हे जरा प्रॅक्टिकली कन्सिडर करू. समजा मी एक वेक्टर घेतला या पद्धतीनं, ज्याची लांबी मी इथं दाखवतोय 2 सेंटीमीटर. हा एक वेक्टर आहे, वेक्टर ए बार. आता समजा मला 2 ए बार पाहिजे, तर ह्याची लांबी किती होती, 2 सेंटीमीटर होती. काय करायचं, डिरेक्शन तीच ठेवायची, फक्त लांबी ह्याच्या दुप्पट, 2 सेंटीमीटरच्या दुप्पट, म्हणजे 4 सेंटीमीटर करावं लागेल. हे असेल. मग हा वेक्टर आहे ए बार, हा वेक्टर ए बार, तर इथं 2 ए बार म्हणजे त्याची दुप्पट. पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या वेक्टरला एखाद्या स्केलर क्वांटिटीनं मल्टिप्लाय करता, त्यावेळेला डिरेक्शन सेम राहते, फक्त त्याची मॅग्निट्यूड तेवढ्या पटीमध्ये तुम्हाला वाढवावी लागेल. दुसरं काही वेगळं त्याच्यामध्ये करायचं नाहीये. त्याच्या पुढचा पॉइंट बघूया आता आपण. आता त्यांनी सांगितलंय ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. दोन वेक्टर्सची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मला करायची आहे. आता ह्याच्यामध्ये प्रकार बघा काय काय असू शकतात. ह्याच्यातला फर्स्ट टाईप मी इथं कन्सिडर करतो. समजा दोन वेक्टर्स एकाच लाईनवरती आहेत किंवा पॅरलल आहेत आणि एका सेम डिरेक्शन मध्ये आहेत. मग मी इथं काय करतोय बघा, पहिला वेक्टर मी इथं दाखवतोय असं. तो वेक्टर मी घेतलेला आहे 5 सेंटीमीटर लांबीचा. त्याला मी इथं नाव देतोय, थांबा एक मिनिट, त्यांनी जसं घेतलेलं आहे त्या पद्धतीनेच घेऊया. ए बी बार असं नाव त्याला देतो इथं, ए बी बार. आणि दुसरा वेक्टर बी सी बार, म्हणजे इथनच पुढे घेतोय. त्याची लांबी मी 1 सेंटीमीटर फक्त ठेवतोय, जास्त डिस्टन्स नाही आता आपल्याकडे इथं पुढे, म्हणून. किंवा 2 सेंटीमीटर पर्यंत जाते का बघूया. ठीक आहे, हे असेल. मग दोघांची डिरेक्शन सेम आहे. हा वेक्टर आहे बी सी बार. मग टोटल लेंथ किती होणार त्याची, आता डिरेक्शन सेम असल्यामुळं डायरेक्ट तुम्ही यांची ऍडिशन करू शकता. ए बी बार होता 5 सेंटीमीटर, बी सी बार होता 2 सेंटीमीटर, त्यामुळे ए सी बार इक्वल टू, हे तुम्ही डायरेक्ट यांची बेरीज करू शकता. ए बी बार प्लस बी सी बार या पद्धतीनं. मग हे किती येणार, 5 + 2 दॅट इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. शिवाय डिरेक्शन जी आहे ती डिरेक्शन सेमच राहणार. त्यामुळे जर तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं नवीन वेक्टर ह्याच्यातला दाखवा, तर मी याच्या पॅरलल दाखवते, याच्यावरच असणार होतं. हा सेम बरोबर 7 सेंटीमीटर तुम्हाला तो दाखवावा लागेल.
हा होणार तुमचा एसी बार. बघा कळतंय का कशा पद्धतीनं आहे ते. आता त्यांनी पुढचं एक्झाम्पल त्यांनी असं सांगितलेलं आहे की समजा दोन व्हेक्टर्स आहेत आणि त्यांच्या डिरेक्शन्स अपोजिट आहे, तेव्हा मला सबट्रॅक्शन करायची. तर सबट्रॅक्शन करण्यासाठी हे दोन व्हेक्टर्स अपोजिट डिरेक्शन मध्ये पाहिजे. मग मी पहिला व्हेक्टर इकडे दाखवून घेतो. तो साधारणपणे मी 5 सेंटीमीटरचा दाखवतो इथं. दुसरा व्हेक्टर याच लाईनवरती मात्र अपोजिट डिरेक्शन मध्ये दाखवतो. तो इकडे येणार असा. तो मी घेतोय 3 सेंटीमीटर. आता बघा ह्यांना नावं देऊया इथं. हा पहिला वेक्टर आहे ए बी बार आणि हा दुसरा वेक्टर आहे ए सी बार. मग ए बी बार याची लांबी आहे 5 सेंटीमीटर. ए सी बार मॅग्निट्यूड लिहितोय अशा, याची लांबी आहे 3 सेंटीमीटर. मात्र डिरेक्शन्स कशा आहेत, एक्झॅक्टली अपोजिट आहेत. डिरेक्शन्स जर अपोजिट असतील तर त्यांची वजाबाकी होणार. बघा समजतंय का? मग या दोघांची वजाबाकी करून जिथं ज्याची व्हॅल्यू जास्त असेल त्या डिरेक्शन मध्ये तुम्हाला त्याला न्यावं लागेल. आता 5 सेंटीमीटर इकडं आहे, 5 सेंटीमीटर, आणि इथं किती आहे 3 सेंटीमीटर. त्यामुळे साहजिकच रिझल्टंट इकडल्या बाजूला येणार. आणि तो किती येणार, तर तुम्हाला काय करावं लागेल, मॉड ए बी बार मायनस मॉड ए सी बार करावं लागेल. म्हणजेच हे किती येणार, 5 - 3 दॅट इज इक्वल टू 2 सेंटीमीटर घ्यावं लागेल. म्हणजे जर तुम्हाला याचा रिझल्टंट जर दाखवायचा असेल तर तो रिझल्टंट तुम्हाला इकडून इकडं दाखवावा लागेल. कितीचा दाखवावा लागेल, 2 सेंटीमीटरचा दाखवावा लागेल. तो असा आहे. धिस विल बी द रिझल्टंट ऑफ दीज टू व्हेक्टर्स. या पद्धतीनं करावं लागेल. त्यामुळे ह्याच्यातलं बेसिक लक्षात ठेवा, दोन व्हेक्टर्स अलॉंग द सेम लाईन असतील, डिरेक्शन्स सेम असतील, बेरीज करा. दोन व्हेक्टर्स अलॉंग द सेम लाईन आहेत मात्र डिरेक्शन्स अपोजिट असतील तर सबट्रॅक्शन करा. आणि त्या सबट्रॅक्शन नंतर त्या दोघांच्या पैकी ज्याची व्हॅल्यू जास्त असेल त्याच्या डिरेक्शन मध्ये रिझल्टंट व्हेक्टर दाखवायचे. हे बेसिक व्यवस्थित तयार करून ठेवा. नेक्स्ट पॉइंट, ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर एडिशन. आता हे बऱ्यापैकी व्हेक्टर्स सेक्शन तुमचा स्टार्ट झाला असं म्हणता येईल. आता दोन व्हेक्टर्स घ्यायचे आहेत मात्र ते अलॉंग द सेम लाईन नाहीत. मग कसं घेतले बघा, इफ टू व्हेक्टर्स डिस्क्रायबिंग सेम फिजिकल क्वांटिटी, हे महत्वाचं आहे. म्हणजे जर समजा पहिला वेक्टर डिस्प्लेसमेंट दाखवत असेल तर दुसरा पण वेक्टर डिस्प्लेसमेंटचाच पाहिजे. एक डिस्प्लेसमेंट आहे दुसरं व्हेलॉसिटी आहे, त्यांची बेरीज होऊ शकत नाही. So two vectors, they must describe the same physical quantity. They are represented in a magnitude and a direction. शब्दप्रयोग लक्षात ठेवा कशा पद्धतीने त्यांनी वापरले ते. त्या दोन व्हेक्टर्सना मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन मध्ये दाखवायचं आहे. कशाने दाखवायचं बघा, बाय टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल टेकन इन ए ऑर्डर. म्हणजे ते दोन वेक्टर्स म्हणजे तुम्ही एका ट्रायंगलच्या दोन बाजू म्हणून त्यांना रिप्रेझेंट करायचंय. देअर रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. मग त्यांचं रिझल्टंट काय असेल, इट इज रिप्रेझेंटेड बाय द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल टेकन इन द अपोजिट सेन्स. थर्ड साइड कशी ड्रॉ करायची आहे ती त्यांनी सांगितली आहे. इथं म्हटलंय टेकन इन द अपोजिट सेन्स, म्हणजेच कसं घ्यायचं ते सांगितलंय, फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर. या पद्धतीने सांगितलेलं. आपण इथं तो प्रयत्न त्यांनी जे काय म्हटले ते करून बघूया. हे बघा इथं दोन वेक्टर्स दाखवलेले आहेत. एक आहे पी क्यू बार, दुसरा आहे आर एस बार. पी क्यू बारला त्यांनी म्हटले ए बार, आर एस बारला म्हटलेलं आहे बी बार. मला या दोघांची बेरीज करायची आहे. मग त्यांनी काय म्हटले की हे जे दोन वेक्टर्स तुम्ही कन्सिडर करताय, हा पहिला वेक्टर आहे, इथं दुसरा वेक्टर आहे,
या पद्धतीनं. मग यांची नावं आपण त्या ठिकाणी त्यांनी जशी दिलेली आहेत तशी देऊन टाकूया. हा वेक्टर आहे ए बार, हा वेक्टर आहे बी बार. मला आता हे दोन वेक्टर्स ऍड करायचे आहेत. तर काय करा, पहिला वेक्टर दाखवा, तो इथं घेतलेला आहे. पहिला वेक्टर जिथं संपतो तिथून दुसरा वेक्टर काढा या पद्धतीनं. मग हे दाखवत असताना त्यांच्या डिरेक्शन्स आणि मॅग्नेट्यूड्स व्यवस्थित ठेवा. हे ए बार एवढंच काढलेलं आहे, इथं बी बार लेंग्थ तेवढीच, डिरेक्शन तीच काढलेली आहे. मग हे झाल्या ट्रायंगलच्या दोन बाजू. मग तिसरी बाजू जी आहे ती रिझल्टंट असेल. मग ती कशी दाखवायची आहे? स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर, हा झाला इथला रिझल्टंट. मग तुम्ही इथं काय लिहू शकताय? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार, असं तुम्ही मांडू शकताय. मग समजा मग मी याच्यामध्ये असं केलं तर ए बार प्लस बी बार घेतले मी, मला बी बार प्लस ए बार करायचंय. तर मग काय करावं लागेल? बी बार पहिल्यांदा असा आहे बघ, तो तुम्हाला पहिल्यांदा हितनं असा काढावा लागेल बी बार. बघा, लक्षात येते का? हा झाला बी बार. मग तो बरोबर या बी बारला पॅरलच काढायचा, तो पहिल्यांदा घेतला. आता मला ए बार काढायचा आहे. मग काय करायचं? जिथं बी बार संपतोय तिथनं पुढं काढायचा ए बार, तो पण इथंच येतो परत. म्हणजे हा रिझल्टंट तुम्ही ए बार बी बार असं जरी घेतलं या मार्गे तरी सुद्धा तोच येतो, आणि पहिल्यांदा बी बार घेऊन नंतर जर ए बार घेतलं तरी पण तोच येतो. म्हणजेच आर बार इज ऑल्सो इक्वल टू बी बार प्लस ए बार. म्हणजेच तुम्ही याच्यावरून काय लिहू शकताय बघा, याच्या लेफ्ट साइड डाव्या बाजू सेम आहेत, त्यामुळे तुम्ही उजव्या बाजू सेम लिहू शकताय. ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार. म्हणजे मॅथ्स मध्ये जसं आपण लिहितो 2+3 लिहिलं काय आणि 3+2 लिहिलं काय, अँसर दोन्ही ठिकाणी सेमच येणार आहे. तसंच आहे हे. मग असं जर असेल तर याला एक नाव आहे, दिस इज नोन ॲज कम्युटेटिव्ह लॉ. हा काय होईल? तिथला कम्युटेटिव्ह लॉ होईल. तिथे दिलेलं आहे बघा. मग आता त्याच्या प्रॉपर्टीज पण तिथं सुरू केलेल्या आहेत. पहिली प्रॉपर्टी तीच सांगितलेली आहे, इथं दिलेलं आहे. इट इज कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह म्हणजे तुम्ही सिक्वेन्स बदलू शकताय बघा, इथे लिहून दाखवलं. पी बार प्लस क्यू बार इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. मी इथे ए बार आणि बी बार वापरतो. त्याच्यापेक्षा वेगळं आपण काही याच्यामध्ये केलेलं नाही. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी आहे व्हेक्टर ऍडिशन इज असोसिएटिव्ह. तर हे काय आहे असोसिएटिव्ह म्हणजे? लक्षात घ्या, याच्यामध्ये त्यांनी तीन व्हेक्टर घेतलेत, ए बार, बी बार आणि सी बार. मग फक्त काय करायचं आहे, ऍडिशन करताना तुम्ही कसं करताय? समजा मी ए बार प्लस बी बार घेतलं आणि नंतर त्याच्यात सी बार ऍड केलं, आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये त्यांनी काय केले, ए बारला नंतर घेतले, पहिल्यांदा बी बार प्लस सी बार यांची बेरीज केली. मग सेम येतं का ते आपल्याला चेक करायचं. आता बघूया आपण इथं बरोबर सेम येते किंवा नाही. मला इथं तीन व्हेक्टर्स ड्रॉ करावे लागतील. त्यांनी जसं दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने दाखवूया. इथं हा पहिला वेक्टर घेतोय, हा दुसरा वेक्टर घेतोय, आणि हा तिसरा वेक्टर घेतोय. बघा कशा पद्धतीने आहे ते. मी यांना नावं देतोय. हा पहिला वेक्टर ए बार, हा दुसरा वेक्टर बी बार, आणि हा तिसरा वेक्टर सी बार. आता याच्यामध्ये एक एक ट्रायंगल मी कंप्लीट करत जातोय. ए कडून सी कडं हिथं आणतोय पहिल्यांदा एक वेक्टर. हा मला काय मिळेल? ए बार प्लस बी बार मिळेल, ते मी इथं लिहितोय. बघा समजते का? त्यानंतर इथून इकडे घेतोय, म्हणजे बी बार आणि सी बार
या दोघांचा रिझल्टंट एक घ्यावा लागेल मला. तो असा मिळेल. म्हणजे हा कुठला वेक्टर झाला, बी बार प्लस सी बार तयार झाला. ठीक आहे. आता मला अजून एक वेक्टर ड्रॉ करायचा आहे जो ह्या तिघांचा रिझल्टंट असेल, तो इथे येईल असं. मग हा येणार इथला फायनल रिझल्टंट वेक्टर. मग तो बरोबर येतोय किंवा नाही हे आपण चेक करू. त्याच्यासाठी इथं नावं देऊया, त्यांनी जशी नावं दिलेली आहेत तशी, ओ, पी, क्यू आणि आर. मग एक 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 ट्रायंगल मी कन्सिडर करतोय. बघा आता, ट्रायंगल ओ पी आर घेतोय. मग ट्रायंगल ओ पी आर जर मी घेतला तर याच्यामध्ये ओ आर बार हा रिझल्टंट होईल. आणि हा रिझल्टंट कसा येणार, इथून पहिला वेक्टर घ्यायचा ओपी बार, दुसरा वेक्टर घ्यायचा पी आर बार. मग डायग्राम मध्ये जरा बघून घ्या, ओ आर बार म्हणजेच आर बार आहे, ओपी बार तो आहे ए बार, आणि पी आर बार तो कोण आहे, बी बार प्लस सी बार असं आहे. ही एक बाजू मी आर बार तयार केला ह्याला. आता मी काय करणार आहे, ट्रायंगल बदलतोय. ट्रायंगल आता कन्सिडर करणार आहे ओ क्यू आर. बघा सापडतोय ट्रायंगल ओ क्यू आर. त्याच्यामध्ये परत एकदा ओ आर बार इक्वल टू, परत एकदा ट्रायंगल लॉ वापरायचा आहे. ओ आर बार म्हणजेच काय येणार, ओ क्यू बार, सॉरी, ओ क्यू आर. ओ क्यू आर मध्ये ओ आर बार इक्वल टू ओ क्यू बार प्लस क्यू आर बार. बघून घ्या, हे बघा, इथून इथपर्यंत पहिला वेक्टर, इथून इकडं दुसरा वेक्टर, हा रिझल्टंट. मग ओ आर बार म्हणजेच कोण आहे, आर बार. ओ क्यू बार कोण आहे बघा बरं, ए बार प्लस बी बार हे एकत्र आहेत, प्लस क्यू आर बार म्हणजेच कोण आहे, सी बार. मग हे झालं इक्वेशन नंबर 1. हे झालं इक्वेशन नंबर 2. डाव्या बाजू सेम आहेत, त्यामुळे उजव्या बाजू तुम्ही सेम मांडू शकताय. काय काय येणार बघा, ए बार प्लस बी बार प्लस सी बार, दिस इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. यालाच म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. मग काय सांगतो हा लॉ तुम्हाला, तर तीन वेक्टर्स असतील तर तीन वेक्टर पैकी कुठल्याही दोन वेक्टर्सची तुम्ही पहिल्यांदा बेरीज घ्या, त्याच्यामध्ये तिसरा वेक्टर ऍड करा, असं हा लॉ सांगतो.